परमानंद माधव शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारिखा वाण्यायसा करा नमस्कार माझा दया रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय श्री कृष्ण रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा हो जय पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा 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 हो जय तुमचे चरणी राहो माझा तुमचे चरणी राहो माझा नाथा हो दीननाथा नाथा हो रामा हो जय रामा रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सलागी धेनु जैसी वत्सलागी धेनु जैसी करी करुणा सावली ओ करी करुणा सावली ओ रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली ओ ये उचलित पाऊली ओ रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामा माझ तनयावर करी जय रामा माझ तनयावर करी सुख कर कर सावली ओ सुख कर सावली ओ रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली आपण आता 2 मिनिटं भजन करू आणि उत्तर रंगास सुरुवात करू राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम अहो आता काय होतंय तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला मी तुम्हाला
कळत. तर काय असतं, एक कीर्तनकार असतो जो की रामकथा करत असतो, कीर्तन करतो, भागवत करतो आणि त्याच्याच बाजूला एक जीप ड्रायव्हर असतो. तर तो काय करायचा, दारू पिऊन गाडी चालवायचा. 10च्या ऐवजी 20 लोक गाडीत बसवायचा आणि 30च्या ऐवजी 40 रुपये घ्यायचा. मग काय झालं, एक दिवस या दोघांचं निधन सोबतच झालं आणि वरची वारी त्यांची सोबतच सुरू झाली. ते दोघं यमराजाकडे सोबतच गेले आणि त्यावेळी यमराजाने निकाल दिला. चित्रगुप्ताला विचारलं. त्यांनी निकाल दिला, कीर्तनकार जाणार नरकात आणि जीप ड्रायव्हर जाणार स्वर्गात. हे ऐकून त्या कीर्तनकाराला धक्काच बसला. तुम्हाला हे काय झालं अचानक? मी एवढं पुण्य केलं, रामकथा केल्या, भागवत केलं, कीर्तन केलं ना, आता मला नरकात जायचं? त्यावेळी हे दोघं जण यमराजाकडे गेले. त्यांनी विचारलं, असं का? त्यावेळी यमराज म्हणाले, मी तुम्हाला पाठवलं होतं रामकथा, भागवत कथा, कीर्तन करायला, पण तुम्ही काय केलं? जे रामकथा, भागवत कथा, कीर्तन कथा असतं याच्यातलं जे नामस्मरण आहे ना, तुम्ही एकट्यानेच केलं. समोर तुमचे श्रोते ते करतच नव्हते. पण हे जे जीप ड्रायव्हर होते त्यांनी दारू पिऊन गाडी चालवली, 10च्या ऐवजी 20 लोक ठेवले, म्हणून बाकीच्या लोकांना भीती असायची, काय होतंय पुढं, आपण जातोच नीट घरी, म्हणून कसं नकळत कवी नाही राम 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 मागचे म्हणत राहायचे आणि म्हणून